बॉक्स तिकडेच ठेवून आले. त्याच्या चार्जर ना आता एकही चार्जर लागत नाहीये याला. चिन्या, चिन्या, चार्जर, जुन्या फोनचा चार्जर आहे का आपल्याकडे? कुठे ठेवलाय चिन्या? मला नाही माहिती. मी जरा सावंत काकींकडे जाऊन येते. हो सरसावी, मागे तुम्ही सामान घेता त्याचे 5,000 रुपये बाकी आहेत, ते द्या. एक दोन दिवसात देतो ना. 1-2 दिवस करत महिना निघून गेला. मला पैसे आत्ताच्या आत्ता पाहिजे. 2-4 दिवसाचा वेळ द्या ना, सोय करतो पैशाची. मला पैसे आत्ताच पाहिजे, नाही तर कोणच्या घरच्यांची गॅरंटी द्या. गॅरंटी मी आहे ना. थांब थांब. हा मोबाईल ठेवा तुमच्यासोबत. माझ्याकडे पैसे आले ना की मी सोडून घेऊन जातो. हा फोन, याचे कोणी 200 रुपये देणार नाहीत. कोणी चेन अंगठी वगैरे काय आहे का? नाही हो. हा फोन नवा कोण आहे? कोणाच आहे? हा माझा नाही हो. तुमचा का असे ना, तुमच्या घरच्यांचाच आहे ना. पैसे द्या आणि हा फोन घेऊन जा. ओ हा माझा, ओ माझा ऐका ना. ओ साहेब, ओ साहेब, ओ असं काय करता? ओ साहेब, ओ अरे काका, मी इथे फोन ठेवून गेले होते रे. कुठे गेला? अगं तो माणूस आला होता ना, तो मोबाईल घेऊन गेला. अरे तू फोन कसा काय घेऊन गेला? मी त्याच्याकडून पैसे घेतलेले ना, ते परत करू शकलो नाही, तर त्या बदल्यात तो मोबाईल घेऊन गेला. काय काय? तो फोन घेऊन गेला माझा. काका, तो फोन ओमनी दिला. ओमचा? हो. अरे पण ओमचा मोबाईल तुझ्याकडे कसा आला? त्यांनी इमर्जन्सी कधी फोन करायची गरज पडली तर म्हणून त्यांनी दिला होता. आता मी त्याला काय सांगू? स्वीटू, काही टेन्शन घेऊ नका, मी करतो काहीतरी. पण ओमदादाला काय सांगायचं? तेच तर कळत नाहीये. स्वीटू, हे बघ, टेन्शन घेऊ नको. हे बघ, 5,000 रुपये त्याला दिले ना की तो आपल्याला मोबाईल परत करेल. हो, पण मी करतो काहीतरी पैशाची व्यवस्था. मी असं करतो, आजपासून चहा विकायला सुरुवात करतो. इलेक्ट्रिकच्या धंद्यामध्ये ना काही पैसे मिळत नाहीत का? चहा विकतो आणि 5,000 रुपये गोळा करतो. हा बाबा, चहा विकून 5,000, हे पण एका दिवसात कसं शक्य आहे? चिन्या, पण थोडी मदत करणार आहे मला. मी शेवचिवड्याची पाकिटं विकायला लागतो. हा, त्यांनी मदत होईल, अजून पैसे होतील गोळा. हा, मी पण लोकरीचे गुंडे करायला घेतले. जे काही पैसे येतील त्यातनं आपण ते देऊ आणि फोन घेऊन येऊ. ठरलं तर मग आता आपण कामाला लागूया. चला कामाला लागूया. Mom, I'm really sorry. दादा, I'm sorry. मला माफ करा. हे काय मॅडम, तुम्ही माफी का मागताय? माझ्या मॉमला असं वाटतंय मी तुम्हाला नोकरासारखं वागवते, तर मी तुमची माफी मागायलाच हवी ना. पण काय करू, माझ्या कामाची पद्धतच तशी आहे. आणि मी तुम्हाला फॅमिली मेंबर मानते, माझा एम्प्लॉय नाही मानत. त्यामुळे हक्काने सांगितली तुम्हाला 4 कामं. हो मॅडम. नाही पण मॉम, तुझं बरोबर आहे. तुला जर हे आवडलं नसेल ना तर मी माफी मागायलाच हवी त्यांची. आणि हे बघ, याच्या पुढे मी दादांवर अशी कामं पडणार नाही, त्याची काळजी घे. नाही पण तू अगदी बरोबर बोलतीयस मॉम. ते वयाने मोठे आहेत, त्यांचा मान राखायलाच हवा. आय एम सॉरी दादा. आणि तुम्ही निघालात तरी चालेल.
काय आजची कामं सगळी झालेली आहेत. उद्या फक्त 12 वाजता मीटिंगला या. म्हणजे जमेल ना तुम्हाला? हो हो जमेल ना. मग तुम्ही निघालात तरी चालेल. येतो. अहो हे घ्या. गाडी पाठ. नाही शकूताई. हो सांभाळ. हो. मॉम. मॉम झालं तुझं समाधान? हा सॉरी. ठीक आहे, पुन्हा असं करू नकोस. Oh shit! Oh shit! Oh shit! Oh shit! Shit! आता पूर्ण ओला झालाय. शिट. ओ शिट. तर कामच नाही करत आहे. नवीन फोन साठी कुठून पैसे आणू? आइडिया. रॉकी. हाय मोमो, रॉकी. क्या हालचाल? हाल तो बहुत बुरा है. अच्छा ऐक ना, मला ना माझ्या मोबाईलचं चार्जर सापडत नाहीये. तुझा चार्जर देशील? अरे बस इतनी सी बात ना. ये ले पकड़. नहीं एक मिनट. दे. हाँ. ओ माय गॉड. रॉकी, तुला माहित होतं ना हा तुझा चार्जर फॉल्टी आहे म्हणून, तरी माझ्या मोबाईलला का लावलास? ओए मोमो, वो मेरा चार्जर फॉल्टी नहीं है मोमो, कुछ भी मत बोल. माझा फेवरेट फोन. पापा, मी तुझं नाव ना माझ्या पप्पाला सांगणार. अरे अरे अरे, इतनी सी बात के लिए पापा को क्यों फोन कर रही है तू? कारण तुझ्यामुळे माझा फोन खराब झाला आणि आत्ताच्या आता मला नवीन फोन घेऊन दे. नया फोन? ठीक है, मैं बेबी से बात करके तेरे को नया फोन देता हूँ. ओके. चहा घ्या गरम चहा साहेब गरम चहा घरगुती आल्याचा चहा बनवलाय, गरम आहे. घ्या. हा 5 रुपयाच्या गरम चहा. चहा घ्या गरम चहा आल्याचा चहा आहे साहेब. घ्या 5 रुपयाच्या घ्या साहेब. गरम चहा. हा साहेब चहा गरम चहा गरम आहे. 5 रुपये देतो साहेब. चहा घ्या. चहा विकून 500 रुपये आणलेत मी. माझे 400 जमले. माझे 600. हे
एका दिवसात 1,500 रुपये कमवलेत आपण. बाबा फोन सोडवायला 5,000 लागणार आहे. बाकीचे 3.5. काय झालं? कशाला 5,000 हवे? काय नाही ग, आमचं आपलं सहजच चाललंय. मला आपलं उगाच टेन्शन आलो. चालू देत तुमचं. सॉरी हा. अरे नाही, पण तू काही टेन्शन घेऊ नको. 1-2 दिवसात ना पैसे आणतो कुठून तरी. तोपर्यंत तू माझा फोन वापर. अरे नाही काका, तुझा फोन लागतो आणि तुला राहू दे, तू नको देऊस. अगं तू हॅलो. हा 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 हो. हे याचा मिक्सर बिघडलाय, बघतो. हा येतो येतो येतो. हा आलो. आता काय, ओमला फोन करून सांगावं लागेल. तो बिचारा दिवसभर त्या फोनवर फोन करत असेल आणि तुझा फोन दे, आपण त्याला फोन करू दे. हा. हा तुझ्याकडे कसा आला? तुला काय वाटतं कसा आला? ओमनी? थँक्यू ओम दादा. कधी भेटला तुला? म्हणजे हा काय आत्ताच येऊन गेला? इथे? हा आत्ताच बाहेर, त्यालाच तर भेटून आलो मी. मग मला न भेटता का गेला तो? तुला नाही भेटला? नाही, मला न भेटता कसा गेला तो? मला भेटलो. मी आले. ओम, ओम थांब. काय काय? तू मला न सांगता कुठे चालला होतास? मला भेटलाही नाही. मला बरं झालं ना चिन्यानी सांगितलं की तू आता फोन नेऊन गेलास, म्हणून मला कळलं. नाही तर तू तसाच गेला असतास ना. नाही, आणि तुला कसं कळलं ते लोक फोन घेऊन गेले ते? म्हणजे माझा चिन्याशी बोलणं आलं, तो मला म्हणाला की ओम दादा फोन घेऊन गेला, पण मला हे नाही कळलं की तुला कसा मिळाला तो. काय झालंय नक्की? मला शांत हो, शांत हो. ओके, इट्स ऑल राईट. तुला फोन मिळाला तुझा. किती तक्रारी करशील तू? हे बघ, मी तुला फोन करायचा प्रयत्न केला, तर दुसऱ्या कोणीतरीच फोन उचलला असो, म्हणून मला कळलं की तुझा फोन तुझ्याकडे नाहीये. सॉरी. इट्स ओके. तुला काय झालं, सकाळी तो माणूस पैसे घ्यायला आला होता, म्हणजे काका त्याच्याशी बोलत होता आणि इट्स ओके. तुला एक्सप्लेन करायची गरज नाही स्पीटू. आय कॅन अंडरस्टँड. तुझ्याकडे समजा फोन नसता तरी मी तुला कॉन्टॅक्ट केलाच असता, कारण तुझा आवाज ऐकायची, तुझं हसणं ऐकायची मला सवय झाली, आणि त्याशिवाय मी नाही राहू शकत. ते ऐकण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. पण तुला वाटेल ते करायची नाही गरज पडणार आता यापुढे. मी हा तू दिलेला फोन जीवापेक्षा जास्त जपेन. खरंच सॉरी. आय एम शुअर तू जपशील. ए सुमन, सुमन बाहेर ये ग. हा वहिनी. बाहेर ये लवकर. अरे पंखा कशाला हवाय सकाळी सकाळी? हा पंखा कशाला हवाय? सुमन, काय झालं? 370 रुपये बिल आहे. 70 रुपये जास्त आलंय. आणि कशाला तुला इस्त्री करायची गरज असते रे चिन्या? नाही करायची ना. आता वेळेवर बिल नाही भरलं ना तर परत नोटीस येईल. बाहेर एवढं सगळं महाग झालंय, घरात पण पैसे येणं कमी झालंय. असं घरात बसून चालणार नाही, नवीन नोकरी शोधावीच लागेल.
अच्छा मी काय म्हणतो ऐका ना बाबा, बघा ना टी शर्ट किती ढगाळ झालाय. स्टेशन पाशी ना सेल लागली आहे, 100 रुपये टी शर्ट मिळतोय, मी घेऊन येऊ प्लीज. नवीन सेल लागला ना की मग बघू. चल निघ. पण हा बघा ना किती ढगाळ झालाय बाबा, आणि माझी हाईट वाढते ना, मला लागतो नवीन टी शर्ट. नवीन टी शर्ट नाही तर निदान माझा फोन वाजतोय वाटतं. कुठे आहे फोन? सुटू कुठे आहे फोन माझा? वरती वरती ठेवला वाटतं. हॅलो हॅलो, हा काय म्हणतोस यार? तू का फोन उचललाय? स्वीटू कुठे आहे? हो भेटू, आपण भेटू. हा आता नाही, आता जरा बिझी आहे ना, तर मग नंतर बोलू आपण. बाय यार बाय. हॅलो, काय हो? चिन्या ना चिन्या कुठल्या तरी मुलीच्या प्रेमात पडलाय. चिन्या? हा, तिच्या समोर मिरवायला त्याला नवीन कपडे हवेत. बघतीस त्याच्याकडे आता. चिन्या काय चाललंय रे तुझं? हा, अभ्यासात लक्ष त्याचं सोडून काय धंदे चाललेत? काय धंदे चालले तुझे? काकी त्याला मानू नकोस, त्याला नको. तू बाजू शिंग फुटली त्याला. स्वीटू, आईचा मार खाऊ दे त्याला, पौष्टिक असतो. अरे काका नको. थांब बस झाला. आता मी समजावून सांगतो त्याला. जा, आता चिन्या, कोण फोन करतो रे तुला? कोण नाही बाबा, मित्र. खरं काय ते सांगा चिन्या. खरंच बाबा, मित्र. चिन्या, मी तुझ्या वयाचा होतो ना, त्यावेळी बऱ्याच मुलींच्या मागे लागायचो. हे आई, बऱ्याच मुली माझ्या मागे लागायच्या. बरोबर. माझ्यापेक्षा जास्त मुली दादाच्या मागे लागायच्या. मग आमचा दादा चाळीतला हिरो होता, जितेंद्र, असा कोंबडा यायचा. दादा? मग पण त्याने कधी लक्ष नाही दिलं. पण मुलींच्या मनात वसंत साळवी. या काय रे, काही काय सांगतोस त्याला? काय आजची कामं सगळी झालेली आहेत. उद्या फक्त 12 वाजता मीटिंगला या. हा मॅडम बोला. हॅलो दादा, कुठे आहात तुम्ही? आम्ही सगळे मीटिंग साठी वाट बघतोय तुमची. मॅडम मी निघतोय, मला माहितीये 12ची मीटिंग आहे, लक्षात आहे माझ्या. 12? एनिवे दादा या तुम्ही लवकर या, मग बोलू आपण. अरे देवा, लवकर निघायला. नलू, डबा 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 दे लवकर. ए स्वीटू, दादांचा डबा दे ग. हो आणते. मला काय देतेस? त्यांना दे. दे दे. अगं नलू, काय हे, ह्याला किती तेल लागलंय, जरा पिशवीत घालून दे ना नलू. नलू नलू काय मागा त्यांच्याकडे ज्या तुमच्या मागे होत्या. अगं त्याला किती वर्ष झाली. या बायका म्हणजे ना. चल येतो ग. वेल, कॉंग्रॅच्युलेशन्स सर, वी लॉक द डील. वेल डन होम. थँक्यू ताई. येस, सो ताई ऐक ना, मी जरा जाऊन येतो. आलो चालो, एकच मिनिटात आलो. सर प्लीज कॅरी ऑन. सर कॉंग्रॅच्युलेशन्स. हॅलो. थँक गॉड तू फोन उचललास. तुला माहितीये काय झालं आज? ओके, आमची क्लायंट मीटिंग होती आणि डील फायनल करायचं होतं, आणि लोकांना असं वाटलं की मला जमणार नाही अजिबात प्रेझेंटेशन द्यायला. तर मी प्रेझेंटेशन दिलं, फटाफट सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या आणि डील झालं. क्रॅक केलं मी डील. ताई वॉज इम्प्रेस्ड, द क्लायंट वर इम्प्रेस्ड, एव्हरीबडी वॉज इम्प्रेस्ड यार. एनिवेज, मी एकटाच काय बोलतोय, तू पण काहीतरी बोल ना, सांग ना मला तुझ्याबद्दल काहीतरी.
मी आज एका नोकरीच्या इंटरव्ह्यू साठी चालली आहे, तर खूप नर्वस आहे मी. अगं ते टेन्शन घ्यायची काय गरज आहे? हे बघ, तुझ्याकडे सगळा एक्सपिरियन्स आहे, तुझ्याकडे नॉलेज आहे स्वीटू. तू इझिली कुठलाही इंटरव्ह्यू क्रॅक करू शकतेस. तुला मी आवडते ना म्हणून तू बोलतोयस, बाकी काही नाही. हो, मला तर तू आवडतेसच, पण तू माझ्या घरच्यांनाही आवडतेस. पण त्याचा काय संबंध आहे? तिथे मी कशी उत्तरं देते त्याच्यावर मला नोकरी मिळणार आहे की नाही ठरणार आहे. तू एक काम कर, कॉन्फिडन्सनी जा, सगळी उत्तर एकदम व्यवस्थित देता येते तुला. मला खूप टेन्शन आलंय खरंच.